नमस्कार मित्रांनो, मी संदीप दशरथ कापकर। आज निरोप समारंभ या प्रसंगी तुम्हास 4 ओळी सांगत आहे। निरोप द्यावे तुम्हास इतके तुम्ही परके नाही, निरोप द्यावे तुम्हास इतके तुम्ही परके नाही, आठवणीतून भेटत राहू भेटलो जरी सारखे नाही। सुंदरशा या सोहळ्यासाठी नेहमीच आपण ऋणात राहू, नाते हृदय जपण्यासाठी एक दुसऱ्याच्या मनात राहू, एक दुसऱ्याच्या मनात राहू, एक दुसऱ्याच्या मनात राहू। उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, नजरेत नेहमी नवी दिशा असावी। घरट्याचं काय केव्हाही बांधता येईल, क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची मनात जिद्द असावी, क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची मनात जिद्द असावी। स्वागतम सुस्वागतम, स्वागतम सुस्वागतम। मान्यवरांचे स्वागत करूया। त्यांचं स्वागत करतात। सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री लांचनकर सर यांचं स्वागत वर्ग 10वीचा विद्यार्थी अजित करेल अशी मी त्याला विनंती करतो। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माध्यमिक मुख्याध्यापक श्री काशीवार सर यांचं स्वागत वर्ग 10वीची विद्यार्थिनी लोचनी करेल अशी मी तिला विनंती करतो। त्याचप्रमाणे वर्ग 10वीचे वर्ग शिक्षक श्री वलके सर यांचं स्वागत वर्ग 10वीची विद्यार्थिनी कुमारी सलोनी करेल। शाळेचे नाव आहे धनंजय नागाडे माध्यमिक आश्रम शाळा कुमरापेंडा। मी इयत्ता 8वी पासून शिकत आहे। 3 वर्ष झाले शिकत आहे। मला खूप भीती वाटत होती। मी इयत्ता 8वी पासून आले, पण मला चांगले मित्र मैत्रिणी खूप छान मिळाले आणि आमचे शिक्षक पण आम्हाला खूप प्रेम केले आणि आम्हाला खूप छान शिकवतात। तरी पण आम्हाला जेवण पण छान खूप मिळते आणि माझी शाळा मला खूप आवडली आणि मैत्रिणी मित्र पण खूप चांगले मिळाले। माझे 2 शब्द बंद करतो। माझे पूर्ण नाव कविता हरी सुसारे आहे। मी इयत्ता वर्ग 7वीत शिकत आहे। माननीय मुख्याध्यापक सर्व शिक्षक यांना नमस्कार। 10वीला निरोप देत आहोत। या सत्रात माझे वर्ग 10वीतले मुली यांच्या सोबत खूप जवळचे संबंध तयार झाले। काही
आमच्या शाळेतून तुम्ही शिकून गेल्यानंतर तुम्हाला पुष्कळ अशी गगनभरारी घ्यायची आहे. आणि तुम्हाला वाटत असेल आजपर्यंत तुम्हाला उदाहरण माहित नाही आहे, आमच्या शाळेतून सुद्धा पुष्कळ लांब लांब शिक्षणासाठी गेलेले मुलं आहेत. आता गेल्या वर्षीच मला एक या जास्वंदा पोडो म्हणून ढोलडोंगरीच्या मुलीचा फोन आला होता. ते पुण्याला शिकत आहे. तिला बरोबर मराठी सुद्धा बोलता येत नव्हती, म्हणजे मराठी प्लस गोंडी बोलायचे. परंतु जेव्हा तिनं मला फोन केला तेव्हा मी तिचा आवाज ओळखू शकलो नाही, एवढ्या फास्ट मराठीमध्ये ते बोलत होते. नंतर देवसूरचा एक विद्यार्थी आहे करमसिंग तुलावी, तो MPEd करत आहे नागपूरला. आलोंडीचा आहे रामजी जुर्री, तो MA करत आहे आरमोरीला. अफगर सरांना सुद्धा माहित आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं का आमच्या शाळेतून शिकून गेलेले अनेक विद्यार्थी काही नोकरी सुद्धा लागलेले आहेत. आपल्याच गावची कल्पना काटेंगे गाराड या पदावर आहे, रवी पोरेटी कोतवाल आहे, अनेक असे कोतवाल आहेत. विद्यार्थी मित्र हो, या शाळेमध्ये कोणी पहिलीपासून आलेला असेल किंवा कोणी 5वी पासून किंवा कोणी 10वीला आलेला असेल तरी तो या शाळेचा विद्यार्थी झालेला आहे, हा विसरता कामा नये. या शाळेमधून ज्या काही गोष्टी तुम्हाला चांगल्या मिळालेल्या असतील त्या गोष्टी आपल्या जीवनात तुम्हाला आचरण करायचं आहे. शिक्षण हे सर्वांगीण विकासाचे प्रवेशद्वार आहे. आणि आजचा जो युग आहे हा स्पर्धात्मक युग आहे. तर हा निरोप नसून तुमची सर्व जे 10वी मध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांची सुरुवात आहे, त्यांना सुरुवात करायची आहे. कारण इथून पहिली पायरी आहे ही तुमची 10वी पासून खरी जी तुमची शिकण्याची सुरुवात आहे, तुमची जी कसोटी आहे ती 10वीच्या परीक्षेमध्ये लागते. आणि 10वी पासून खरं पहिली जी पायरी आहे त्यामध्ये सुरुवात होते. आणि त्यानंतर 10वीची परीक्षा पास झाल्यानंतर मग आपल्याला विविध क्षेत्र खुली होतात. त्या विविध क्षेत्रामध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असते. मी करतो तसं करा. आणि मग जोरात हसायचा, तुम्ही जो बोलून दे. हसत नाही तुम्हाला बरं. हा आवाज त्या तिकडे शाळेच्या बाहेर गेला पाहिजे. एकदा जोरात हसा. चला ठीक आहे. बोलली का झोप? काही का मुलं झोपत होते मला माहिती. पण 29ला निरोप समारंभाचा कार्यक्रम, कोणत्या कार्यक्रम देणारे लोक फार कमी असतात. त्यांचा वाढदिवस पण असेल तो पण लकी असतो, कारण त्याला जर वाढदिवस दर 4 वर्षांनी येतो. बरोबर. म्हणून प्रत्येकाने काहीतरी वाचलं पाहिजे. काहीतरी म्हणजे आता परीक्षेची वेळी तर पुस्तकच वाचलं पाहिजे. पण इतर फावल्या वेळामध्ये पेपर वाचा, इतर वर्गाच्या पुस्तके वाचा, इतर पुस्तके वाचा, काहीतरी वाचा. इतर वाचल्याने तुमच्या अभ्यासाच्या संबंधित काही ज्ञान तुम्हाला मिळते. तुम्हाला वाचनाची ती सवय लागते, वाचनाची पद्धत सुधारते. वाचनामुळे तुम्हाला विविध शब्दांमध्ये भर पडते, तुमच्या ज्ञानात भर पडते. आणि उत्तम प्रकारे हे संपादन करावं असं मी माझ्या सर्व समोर सर्वांना शुभेच्छा देतोय. आणि या ठिकाणी तुमच्या समारोपी कार्यक्रमाला बोलावलं. सर्व हायस्कूलच्या टीमला माझं त्यांना पण शुभेच्छा आहेत. आणि मी आपले 2 शब्द बंद करतो.